जय महाराष्ट्र। मी रामदास पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र नवमान सेना, माझे सर्व सहकारी। आज आपण आहोत पनवेल तालुका पंचायत समितीमध्ये। आता आपण ही इमारत बघत असाल, हिचा काम चालू झाला 2011ला आणि कॉन्ट्रॅक्टर इथून पळून गेलेला आहे, म्हणजे काम सोडून पळून निघून गेला। पंचायत समिती सरकारने अधिकाऱ्यांनी ही जॉईंटला बिल्डिंग म्हणजे 50-50ला बांधायला दिली होती। बांधायला दिल्यानंतर हिचं काम मला वाटतं 2011 पासून चालू आहे, पण आतापर्यंत कोणताही काम होत नाही। आणि हे जे आपले सर्व अधिकारी जे कार्यालयात आहेत, जसं आरोग्य विभाग आहे, जलजीवन आहे, तर बालविकास आहे, किंवा पंचायत समितीचे आणखी काही आपले बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, असे जे खाते आहेत, या खात्यांमध्ये अधिकारी वैतागलेले आहेत की 2011ला काम चालू झालं ना, आता 2024 चालू आहे, पण कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत ती बिल्डिंग ना तयार होत, ना तिचा कोणी पाठपुरावा घेतलेला आहे, आणि ती अशीच खंडित पडलेली आहे। तर आज मनसेच्या वतीने आम्ही जो खाता आपला या विषयाला हाताळतो, त्या खात्याला आम्ही आवाहन करत आहोत की याचा लवकरच पक्षमोक्ष लावावा, अन्यथा इकडं महाराष्ट्र नवमान सेना या अधिकाऱ्यांच्या सोबत किंवा कुठलाही खाता चालत असताना पूर्ण तालुक्याला ग्रामपंचायतमध्ये इथूनच निधी किंवा इथूनच कोणता ना कोणता विकास, जलजीवन, पाणी, सर्व सुविधा पुरवल्या जातात, आणि त्या खात्यालाच जर एवढा त्रास होत असेल तर तुम्ही विचार करा, एवढी मोठी जागा असताना इथे कोणताही विकास किंवा कोणती तरतूद योजना पुरवली जाताना त्या अधिकाऱ्यांना कुठंतरी चांगलं किंवा असं बकास नको दिसायला। राजसाहेब नेहमी सांगत असतात की कुठलाही खाता त्या खात्यामधलं तिथलं त्याचं ऑफिस किंवा कार्यालय हे खूप सुंदर असायला पाहिजे। तर सुंदर बनवण्यासाठी घेतलं आहे, परंतु 2011ला जो काम आतापर्यंत चालू होता तो पूर्ण ठप्प झालेला आहे, आणि कोणालाही तिकडं बसायला नाही। कामाचं काय झालं आणि कोण त्याचा पाठपुरावा घेतो आतापर्यंत काही कोणाला समजलं नाही। ही बिल्डिंग हा पूर्ण कार्यालय आतापर्यंत बंद का आहे, याचा लवकरात लवकर